वॉशरूम मध्ये मी असं लिहून ठेवलं होतं की इस अंजुमन में आपको आना है बा. त्या दिवशीची शाळा संपल्यानंतर वर्गातला स्पीकर चोरला. आई ग. कोण काढणार स्पीकर? तर जगजाहीर होतं की तो मीच काढला. शाळेला टेन्शन असायचं की ह्याच्यामुळे हा 100% रिझल्ट लागणार नाही आपल्या शाळेचा. माझ्या शाळेतला किस्सा थोडा वेगळा आहे. बर, आवडेल आम्हाला ऐकायला. कारण मी हुशार विद्यार्थी नव्हतो आणि इथे बॅकबेंच नाहीये, नाहीतर मी मगाशी पण वर्गात जाऊन बॅकबेंचवर बसलो. मी हा किस्सा ह्याच्या अगोदर सांगितलाय, पण विथ नो ऑफेन्स कोणालाही, बाई तुमची परवानगी असेल. मी किती फालतूगिरी करायचो सगळ्यांना माहिती आहे शाळेत. मी खूप मस्तीखोर होतो, खूप म्हणजे अंडरस्टेटमेंट आहे मस्तीखोर म्हणजे. मी आलो की अर्धी लोक वर्गाच्या बाहेर जायची. तर असंच मी एक कांड केला होता शाळेत. वॉशरूम मध्ये मी असं लिहून ठेवलं होतं की इस अंजुमन में आपको आना है बा. आणि माझं अक्षर तुम्ही जर निबंध वाचला असेल आता तर लागलं असेल अक्षर माझं अक्षर फक्त डॉक्टरांनाच लागेल. त्यांनी ओळख. आणि मी खालती त्याचा ऑथर म्हणून प्रिन्सिपलचं नाव लिहिलं. हा, स्वतःचं नाव कोण लिहिल. तेव्हा आमच्या शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर अनाउन्समेंट करायची, या महिन्याचे दिग्गज कोण आहेत आणि ह्या महिन्याचे वीर कोण आहेत. आणि मला भीती वाटली की आता अख्ख्या शाळेच्या समोर माझं नाव अनाऊन्स होईल, म्हणून मी त्या दिवशीची शाळा संपल्यानंतर वर्गातला स्पीकर चोरला. आई ग. हा विचार करून की माझ्या वर्गाला ऐकून नाही आलं तर कोणालाच येणार नाही. केवढी अक्कल तोकडी असू शकते की माझ्या वर्गात ऐकून नाही आलं म्हणून कोणालाच कसं नाही का, उरलेल्या सगळ्या शाळेला ऐकू आलं. आणि मला बरं कोण काढणार स्पीकर? तर जगजाहीर होतं की तो मीच काढला. मला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये बोलवलं आणि माझ्या वर्ग शिक्षिका होत्या. हा किस्सा मी का सांगतोय बाई की प्रिन्सिपलने सांगितलं 7 दिवस रस्टिकेट करा. त्या बाई उभ्या राहिल्या आणि म्हणाला नका करू. बर. प्रिन्सिपलने माझ्या समोर विचारलं, वाय आर यू ट्राइंग टू कव्हर फॉर. तर त्या म्हणाल्या की तुम्ही आज जर याला ह्याच्यासाठी शिक्षा केलीत ना तर तो हेच मल्टिप्लाय करत आहे. ही नीड्स टू अंडरस्टँड. त्याला विचारूया आपण तो स्पीकर का चोरलास. मी त्यांना सांगितलं की मला लाज वाटली की मी असं काहीतरी केलंय आणि माझं नाव सगळ्या वर्गासमोर येईल. माझे मित्र आहेत वर्गात, मैत्रिणी आहेत, मला खूप लाज वाटली आणि मला माझं नाव माझ्या वर्गात अनाऊन्स व्हायला नको होतं. त्या माझ्या वर्गबाईंनी माझ्या प्रिन्सिपलना तेच सांगितलं की जर त्याला जाणवतंय की त्याला लाज वाटली असती आणि म्हणून त्यांनी ते काढलं तर ही इज लर्न्ड हिज लेसन. अजून शिक्षा जर आपण केली तर गडबड होईल. आणि त्यांनी मला सगळ्यांना समोर विचारलं, डू यू अग्री राजवाडे? बिकॉज सगळे तसेच हाक मारायचे मला. आणि मी बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा शाळेत तिथे रडलो असं. आणि त्याच्यानंतर मी जो काठावर पास व्हायचो तो शाळेला टेन्शन असायचं की ह्याच्यामुळे हा 100% रिझल्ट लागणार नाही आपल्या शाळेचा. काही ठराविक मुलं होती, हेरली होती शाळेत की ह्यांच्यामुळे आपल्या 10वीचा 100% रिझल्ट लागणार नाही. पण हा किस्सा 8वीत घडला होता आणि 9वीत आणि 10वीत मी फर्स्ट क्लास स्टुडंट झालो. कारण काय म्हणतो ते प्रूव्ह टू माय टीचर की तुम्ही माझी बाजू घेतली, ते व्यर्थ केलं नाही. सो आय रिअली रिमेंबर हा किस्सा. तो स्पीकर अजूनही आहे माझ्याकडे. तो मी शाळेत असताना वॉकमनला कनेक्ट करायचो आणि मोठ्याने वॉकमन ऐकायचो रूम मध्ये. प्रिलिम्सच्या वेळेस तो अलार्म क्लॉकला लावला होता, सो त्यात रात्री झोपल्यानंतर मोठ्याने तो वाजेल आणि आम्ही सगळे उठून, माझ्या घरचे पण उठायचे त्या स्पीकरनं. तो स्पीकर अजूनही आहे आणि आय एम सॉरी. शाळेला सुद्धा मी सॉरी म्हणतो, पण तो स्पीकर मी देणार नाही.